जाती घडावी संगती जाती घडावी
ऐसे आवड ते मना ऐसे आवड ते मना ऐसे आवड ते मना
कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः नमो देवी महादेवी शिवाय सततं नमः नमः प्रकृतिवक्राय प्रियता प्रणतात्मका वचन एका कमलापती माझी रंगाची विनंती करा जोडितो कथे काळे आपण सावित्री घ्यावी घ्यावी माझी वाट जरी का मागे राणीक कर जोडितो कथे काळे आपण सावित्री तुकया बंधू म्हणे देवा शब्द तुकाची कर जोडितो कथे काळे आपण सावित्री ओम जन्मान्त्यस्य यतोऽन्वया तितरतश्चार्थे स्वविज्ञा स्वरा तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति सूरया तेजोवारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो वृषा धान्मास्वेन सदा निरस्तकुहका सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि देववसे चित्ती देववसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना हरिदासा सर्वे भेटी न हो अंग तुटे ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना तुका मने जिने तुका मने जिने भले संत संकष्टने ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना विठ्ठल 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 सज्जनो कोणते मंगल कार्य जर आपल्याला करायचं असलं तर आपण आपल्या कुलदेवतेला नमन करत असतो. सज्जनो आपण वैष्णव संप्रदाय आहोत आणि वैष्णव संप्रदायाचा आपलं जे कुलदैवत आहे ते सावळ परब्रह्म आहे जे विटेवर उभे आहे आणि कटेवर त्यांचे आहेत. आपण त्यांना नमन करू. पांडुरंग करू प्रथम नाम पांडुरंग करू प्रथम नाम पांडुरंग करू प्रथम नाम पांडुरंग करू प्रथम नाम
चरण संतांची सज्जनो देवाला नमस्कार. जवळजवळ सगळ्यांना मान्य आहे, पण काही असे टीकात्मक आहेत की ते विचारतात संतांना नमन का करावं. सज्जनो, संतांना नमन याच्यासाठी करावं लागते की अज्ञान अंतःकरणातून ज्ञानमय प्रकाशाकडे ते चालवट करतात. नवे ज्याप्रमाणे लहान बालकाला ती आई जशी दृष्टी आणून देते, बघ ही तुझे बाबा आहे, ही तुझी ताई आहे, हा तुझा दादा आहे, तद्वत त्याचप्रमाणे सज्जन व संत महात्मे परमात्माला दाखवण्याची किंवा पाहण्याची दृष्टी देतात, म्हणून त्यांना नमन करावं. नमो ज्ञानेश्वरा, जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजवानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शिवभोळा चक्रवर्ती याचे पाय माझे चित्ती, वाचे वरता शिवनाम तयानवादी शोधता. देवसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. सज्जनो, प्रस्तुत जी सेवा आहे जवळजवळ सगळ्यांनाच माहीत आहे, पण असा एक दंडक आहे की सांगितलं पाहिजे, वक्त्याचं कर्तव्य आहे सांगितलं पाहिजे. पण अल्पसाचा परिहार देण्याचा मी प्रयत्न करेल की हे श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचं आयोजन आपल्या सुटाळा नगरी माळी भवनामध्ये केलेलं आहे. याचं निमित्त आहे आपल्या येथील प्रतिष्ठित नागरिक बक्काल भाऊ यांचे वडील स्वर्गीय अमृतरावजी कालांतराने आपल्यातून ते आपल्या या बकाल परिवाराचे किंवा बकाल भाऊ त्यांचे जे चिरंजीव आहेत दोन्ही भाऊ यांच्यावरचं पितृछत्र हरवलं. काहीच कालानंतर मातृछत्र सुद्धा हरवलं. नावं सगळ्यांना माहीतच असतील. आणि त्यांच्या आत्म्याला चिरशांती प्राप्त हो या निमित्तानं होत घातलेलं जवळजवळ 7 दिवस आज पूर्ण झाले. श्रीमद भागवताची कथा आपण श्रवण करत आहात. हरिभक्तीपराय तुळशीरामजी महाराजांकडे यांच्या अमृततुल्य वाणीतून आपण कथामृत प्राशन करत आहात. आणि अशा लोकांची सेवा माझ्या वाट्यावर आली तरी याच्यासाठी तुकोबारा सुद्धा म्हणतात. तरी माझ्या दैवा का म्हणे मज घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा नाही. असं जर संत शिरोमणी तुकोबारा जर म्हणत असतील तर माझ्यासारख्याला काय म्हणावं त्याच्यासाठी शब्दच नाही. विठ्ठल 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 आपण सगळ्यांना नमन करतो, पण ज्यांच्या भरोशावर निर्धास्तपणे या ठिकाणी बसलो आणि कीर्तन श्रवण करून राहिलो. आपल्या या देशाचं संरक्षण करणारे तळहातावर प्राण घेऊन कोणी एकुलता एक मुलगा आहे हो, तो नुकताच घरी आला, त्याचा साखरपुडा झाला, बॉर्डरवर गेला, परत आला नाही हो. कुणाचा
बाबा कधी परत येणार याची आशा करून राहिला. बाबा परत आले नाहीत. अशांना विसरून चालता कामा नाही. म्हणून 1947 सालापासून आजपर्यंत जेवढे सैनिक आपल्या या देशाचे शहीद झाले असतील त्यांना सुद्धा नमन केलं पाहिजे. मेरे वतन के लोगों लहाक में बदलो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोगों लहाक में बदलो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. एवढ्यानं त्यांचं स्मरण झालं म्हणजे रोज एक वेळ त्यांचं स्मरण केलं पाहिजे. सज्जनो, त्यांच्या भरोशावर आपण आपलं सगळं चरितार्थ चालवतो. सज्जनो, कीर्तन संपण्याची वेळ झाली. मी 2 तास घेतल्याशिवाय राहणार नाही. 9:30 ते 11:30. कारण कमी वेळात जर केलं तर अधिक लेखांवर कॅसेट संपली असतील. जास्तच करत बसलं तर म्हणी लेखाला तारीख भेटत नाही. आज भेटला तर भले वर वर करून राहिला. विठ्ठला विठ्ठला काळजी काही करू नका. जास्त काही मटेरियल आपल्याजवळ नाही. कमी वेळा बोलण्याचा प्रयास करू. सेवेसाठी निवडलेला अभंग सज्जनो, श्रीमंत श्री संत वैराग्याचे साक्षात मूर्तिमंत पुतळे देव निवासी अस्तित्वात वैकुंठ निवासी यांचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि अभंगाच्या माध्यमातून प्रापंचिक जीव आला. आणि प्रापंचिक जो जीव आहे तो कोणती मागणी मागतो ते कोणती मागू नये. आणि परमार्थ क्षेत्रात वाटचाल करणाऱ्या जीवाने कोणती मागणी मागितली पाहिजे हे अभंगाच्या माध्यमातून सांगण्याचा तुकोपर्यंत प्रयास आहे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ज्याच्या चित्तात देव स्थित झालेला आहे त्याची संगती मला प्राप्त झाली पाहिजे. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. देवा, हे मी नाही मागत. हे मी का मागतो की हे माझ्या मनाला आवडलं. म्हणून देवा माझी ही वासना, माझी इच्छा पूर्ण करा. अजून देवा माझ्या मनाला आवडते ही एक मागणी झाली. अजून एक मागणी अशी मागावंसं वाटते. हरी जना सवे भेटी न हो अंग संग तुटी. देवा, हरी जे नाहीत त्यांच्या संगतीत त्यांची संगती मला लावू दे. आणि त्यांची संगती कदाच त्याच्यापासून मी दूर गेलो ना पाहिजे असं माझ्या मनाला आवडते. म्हणून मी तुमच्या समोर मागणं करत आहोत. तुका म्हणे जिने भले संत संकष्टने. तुका महाराज म्हणतात जीवन जर जगायचं आहे तर सिंहासारखं जगावं, नाही तर बोलल्यान लांडग्या डुकऱ्यासारखं जगून काय फायदा. जीवन जर जगायचं तर असं जगायचं की जीवनाला मानव देहात आलेला जो जीव आहे त्यानं संतांची संपर्क साधला पाहिजे, संघटित झालं पाहिजे, संतांना आपलंसं केलं पाहिजे. हेच माझ्या मनाला आवडते देवा. ऐसे आवडते देवा तुरवावी वासना. देवा, हेच माझी इच्छा आहे, दुसरं काहीच नाही. माझ्या अल्पबुद्धीनुसार या अभंगाचा धावता भावार्थ झाला म्हणजे कीर्तनच संपलं. विठ्ठल किती लांबून बोललो किती आखूड बोललो तरी समजून जातं. तुम्ही लांब बोललो तर डोकले येतील, कमी बोललो तर समजून जा. विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून सांगतात की देवाजवळ काय मागितलं पाहिजे आणि आपण काय मागतो. गृहस्थाश्रमी जीव परमात्माजवळ काय मागतो.
हो, 3 ग्रस्त होती, तिघांनी देवाची आराधना केली, देव प्राप्त झाले. मग देवाला त्यांनी मागितलं की मला असं सौंदर्य द्या की खूप मी गौरवर्ण झालो पाहिजे. परमात्मा म्हणा ठीक आहे. तिसरा ग्रस्त म्हणायला लागला की ज्यांना एवढं गौरवर्ण मागितलं त्याच्यापेक्षा मला दुप्पट, त्याच्यापेक्षा जास्त सौंदर्यवान बनवलं. परमात्मा म्हणा ठीक आहे, काही हरकत नाही. तिसरा जो होता, तिसऱ्यानं जे आराधना केली होती, परमात्मानं सांग आता तुला काय पाहिजे. काहीच नाही म्हणे, हे 2 जण आहेत की नाही, मी जसा काळा आहो तसे काळे होते. विठ्ठल काय मागावं परमात्माला प्राप्त झाल्यावर. असं एक जण एका वृक्षाखाली बसलेला होता, बरेच वेळचा चिंतातूर झालेला होता. तिकडून राजा आला. राजाने विचारलं, अरे मग चिंताग्रस्त झाला, काय तुझं? नाही राजा, काहीच नाही, मला एक मागणं मागायचं आहे. माग म्हणे, तुला काय पाहिजे? मी राजा आहे. हा तंबाखू हातात घेऊन बसेल होता किती वेळचा. म्हणे काहीच नाही, तंबाखू आहे म्हणे, फक्त चुना द्या. विठ्ठल कसंही म्हणत चुना आपण लावतच नाही. फक्त स्वतःला कुणी चुना लावत नाही, दुसऱ्याला लावल्याशिवाय. विठ्ठल अनेक दृष्टांत सांगता येते. असा एक ग्रस्त होता, कोणाजवळ काय मागायचं हे तर समजलं पाहिजे. 2 ग्रस्त होते, एका देवीची उपासना केली. त्या देवीच्या समोर हात जोडले की देवी तुझ्यावरची कृपा माझ्या घरची, माझ्यावरची काढून घे. या शेजाऱ्यानं पाहिलं, अरे बापरे म्हणे, हा देवीची उपासना करून राहिला. हाही गेला, हाही त्याच देवीची उपासना केली. आणि काय म्हणे माहित आहे काय? हे देवी माते, तू माझ्यावर तुझी कृपा कर. आता हे दोघही शेजारी एकाच देवी उपासना करतात आणि दोघांनी काय मागितलं? हो, एकानं मागितलं माझ्यावरची तुझी कृपा काढून घे. एकानं म्हटलं तुझी कृपा माझ्यावर कर. ज्या दिवशी ज्यानं म्हटलं की माझ्यावरची तुझी कृपा काढून घे, त्या दिवसापासून याची संपत्ती वाढायला लागली. आणि ज्यानं म्हटलं की तुझी कृपा माझ्यावर येऊ दे, त्या दिवसापासून त्याची संपत्ती घटून राहिली. म्हणजे देवी कोणती असली पाहिजे हे तर लक्षात आलं पाहिजे. कोणाजवळ काय मागायचं, ती देवी कोणती होती माहित आहे काय? अहो तसा. आणि अशा देवीचं, ज्या देवाला किंवा ज्याला आपण मागतोय त्याच्या जवळ काय मागायचं याची बुद्धी असली पाहिजे, याची चातुर्य असलं पाहिजे. कोणाला काय मागवा, नाही तर तुम्हाला माहित आहे देव प्राप्त झाले त्या समोरच्याला सांगितलं एकाच वाक्यात माग. कृष्णांत सांगणार नाही, काटा घर फिरून आला. ते वाटते नवीन शेड टाकल्या मायच करचे माझ्या दिवशी त्या घड्याळी नवीन शेड टाकले वाटते, घर फिरून आला काटा. द्यावं तेवढा मागे करून अर्धा तास. ते म्हणते महाराज ते करसा माग पण आमच्या हातातल्या विठ्ठल परमात्मा प्राप्त झाले. एका व्यक्तीला त्याला सांगितलं, आंधळा व्यक्ती आणि त्याने सांगितलं एकाच वाक्यात माग. हो, एकाच वाक्यात मागतो. त्यानं फक्त एवढंच म्हटलं, माझा नातू मी सुवर्ण क्षत्राखाली पाहिला पाहिजे. आता याचं विश्लेषण करत नाही, बहुश्रुत लोक आहेत, तुम्हाला याचा अर्थ कळला. विठ्ठल आपल्या संसारातला ग्रस्ताश्रमी जीव परमात्माच्या मंदिरात जर गेला आणि नारळ जर फोडलं, ते जर खराब निघलं, काय म्हणते माणूस देवाला, आणि ते जर चांगलं निघालं, काय करता? टरफल देवाजवळ चांगलं निघलं. हो बाबू, इतकं सगळं ठेवलं रे, नाही का? चांगलं आपलं आणि देवाला जे खराब असेल देवाला पावलं. असं केल्यानं किती दिवसानं आपला बजेट बसेल. विठ्ठल देवाच्या मंदिरात आपण जातो आणि नारळ फोडतो, म्हणतो माझ्या मुलाला नोकरी लागू दे. असं संसारातलं गृहस्थाश्रमातलं मागणारा जो जीव आहे, त्या जीवाला तुकोबाराय सांगता की काय मागायचं असते. आणि संत महात्मे जे मागत असतात ते
काय मागत असतात, भगवत भक्त जे असतात ते काय मागत असतात की या अभंगाच्या माध्यमातून सांगतात. काय मागितलं पाहिजे, काय नाही मागितलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. म्हणून काय मागित तसं पा. सुदामजी भगवत भक्त आहेत, काय मागितलं? तुकोबार आहे, त्यांनी काय मागितलं? संत महात्म्यांनी काय मागितलं? संत सावतोबा महाराजांनी काय मागितलं? नाही काय आता वेळ नाही, 10 ते 5 मिनिटं संत सावतोबावर बोललो असतो. कारण असा योग आहे या सप्ताहाचा सज्जनो की असा दुग्धशर खरा योग आहे या सप्ताहाला सुरुवात झाली न झाली संत नामदेव महाराजांची पुण्यतिथी, लगेच दुसऱ्या दिवशी श्री संत सावता महाराज यांची पुण्यतिथी. जर ते एका मिनिटात बोलून जाऊ, श्री संत सावतोबाविषयी जर बोलायचं असेल तर संत सावतोबाविषयी एवढंच बोलले जाईल की ते कर्मयोगी होते, योगी होते, योगी भक्तही होते आणि ग्रस्ताश्रमही होते. योगी जर नसते तर उठवून या पार्थकाली आपण पाहून घ्या ते त्यांनी तशी सिद्धी केलेली नसते. अशा पद्धतीने आणि हे श्री संत सावतोबा पंढरपूरची वारी करत होते. पण कालांतराने ज्या वळवंटात कीर्तन करत होते त्याच वळवंटात त्या जे पुजारी परमात्मा विठ्ठलाचे त्यांनी त्यांना तिथून काढून दिलं, सांगितलं की तुम्ही जर असा अभंग वगैरे जर इथे म्हणत असाल तर आमचं कसं होईल. म्हणून त्या बडव्यांनी त्यांना काढून दिलं. आणि त्याच दिवशी संत सावतोबाने पांडुरंग परमात्माला नमस्कार केला, हे पांडुरंगा जर इथं येऊन जर माझ्या भक्तीत ते जर येत असेल तुझी भक्ती करत असताना तर मी आजपासून पंढरपूरला पाय सुद्धा टाकणार आहे. सज्जनो त्या दिवसापासून वारी बंद केली सावतोबानी. असं म्हणू नका की सावतोबा वारी करत नव्हते, सावतोबा वारी करत होते. उमाळ्यापासून ही त्यांच्या घरात परंपरा चालली, एवढं मी सांगणार नाही. आणि त्यांचा छळही समाधान केला. कामाजी माळी ओंकार स्वामीला जाऊन मिळाले आणि त्या दोघांकडून या सावतोबाचा छळ केला. आणि तेच सावतोबा ज्या वेळेला या कामाजी माळी आणि या ओंकार स्वामीच्या घरची परिवार किंवा मुलगा म्हणा ते आजारी झाले, त्यांच्यावर औषधोपचार करायला त्यांनी मना केली नाही, बदला घेण्याची इच्छा ठेवली, द्वेषी भावना ठेवली नाही. याला म्हणावं साधुत्वाचं लक्षण. प्रतिकार शक्ती असल्यानंतर प्रतिकार न करणे याला म्हणतात साधुत्वाचं लक्षण. संत सावतोबाने कर्मही करा म्हटलं आणि उपासनाही करा. नुसतं कर्मच करू नका तर उपासनाही करू नका, तुम्ही कर्मही करा आणि उपासनाही करा. बरंच सावतोबाच्या जीवनातलं सांगायचं आहे, खूप प्रसंग आहेत. तुम्ही आता या 2-4 दिवसात ऐकलंच असेल, काल तर ऐकलंच असेल, म्हणून त्याच्यावर मी जास्त विश्लेषण करणार नाही. म्हणून आता आपल्या अभंगाकडे आपण वळण्याचा प्रयास करू. विठ्ठल माणसाला हारच कधी काढते गळ्यातला. कारण हा जो हार आहे ना याचाही काही नियम आहे. कमीत कमी टाकणारा ज्यानं टाकला त्याच्यानंतर जे स्तवन आहे, नमन आहे ते झाल्यानंतर आपल्या अभंगामध्ये प्रवेश केल्या तितक्या कालावधीत हा काढला गेला पाहिजे. नाही तर मग काय की ज्ञानेश्वरीचा गजर किंवा विठ्ठल हा विठ्ठलाचा तो गजर. म्हणून आता मी हात काढतो, नाही तर म्हणून बोलला हरिकला लेगाला नाही. विठ्ठल विठ्ठल देवाला जे मागायचं असते ते भक्त सांगतात की काय मागायचं असते. भगवंताला प्राप्त केल्यानंतर काय मागायचं असते हे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगते. देवाची
त्याची घडावी संगती देवा. पा हे मागणं मागतात, पण पा या मागणीच्या अगोदर तुकोबाराय कधीही देवाच्या समोर मागणं मागत नव्हते. पण एक वेळचा असा प्रसंग आहे, तुकोबाराय राहुलामध्ये गेले आणि पांडुरंग परमात्माने मान खाली घातली आणि मान खाली घातल्यानंतर दर्शन केलं तुकोबारायाने निघून गेले. हाक मारली पांडुरंग परमात्माने की तुकोबा काहीतरी मागावं, तुकोबा काहीतरी मागावं. तुकाराम महाराज मागायला काहीच काही मागणी ही आम्हानुचित, काही मागणी ही आम्हानुचित, काही मागणी ही आम्हानुचित, काही मागणी ही आम्हानुचित. काही मागणे आमानुचित, वडिलांची रीत जाणत असो. हे देवा, कोणाला लोभात टाकून राहिला, कोणाला प्रबोधन देऊन राहिला, माहित आहे का आम्ही कोणत्या परंपरेतले आहोत, कोण्या संस्कारात आमचे संस्कार वाढलेले आहेत, याचा विचार केला का देवा कधी तू? काही मागणे आमानुचित, आम्ही काहीच मागत नाही, आला अनुचित आहे, आम्ही मागणार नाही. काहून मागणार नाही? आमची परंपरा पाहून घे. परंपरा पाहून घे म्हणजे संत महात्म्यांची परंपरा पाहून घ्या. संत महात्म्यांनी भगवत भक्तांना देवाला काहीच मागितलं नाही. हो तुकोबाराय, काही तरी मागा असं म्हटल्यानंतर बर तुम्ही द्यायला तयार आहात, हो तुम्ही जे म्हणाल तुम्ही द्यायला तयार आहे, त्यावेळेला तुकोबाराय मागणी मागतात. देव बसे चित्ती त्याची घडावी संगती. हे देवा, जर मला द्यायचं असेल तर ज्याच्या चित्तात देव असेल त्याची संगत मला घडू दे, हे माझं मागणं आहे. तयार द्यायला. आता आपण विचार करू, देव चित्तात कसा वसवल्या जाते. आता चित्त अनमोल आहे आणि देव या चित्तात केव्हा येतो? मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जे देवाला प्राप्त करायचं आहे तर त्यासाठी चित्त पाहिजे.
परमार्थात चित्त पाहिजे आणि व्यवहारात वित्त पाहिजे आणि या शरीरात पित्त पाहिजे. या 3 गोष्टी जर नसल्या तर जीवन व्यर्थ आहे. विठ्ठल चित्त फार महत्वाचं आहे. म्हणून तर तुकोबाराय सांगितलं मला माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, राहोचे घरी गाई, 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 राहोचे घरी गाई. हे देवा माझं चित्त तुझ्या पायावर राहायला पाहिजे असं काहीतरी कर. आता चित्त म्हणजे काय? तुकोबाराने काय मागितलं? किती मागितलं? किलोभर मागितलं काय? मागणी मागितली ती किती मागितलं? पावशेर. किती मागितलं? भोजना मागती, भोजना मागती, तूप पावाटर, बदिला विठ्ठल पत्र माझी, बदिला विठ्ठल पत्र माझी. भोजना मागती, तूप पावाटर, बदिला विठ्ठल पत्र माझी, बदिला विठ्ठल पत्र माझी. भोजना मागती तूप किलो भर. असं कोण नाही म्हणलं? किलोभर का नाही मागितलं? भोजना मागती तूप पावशर. पावशरच का म्हणलं? कारण चित्त, बुद्धी, मन आणि अहंकार हे चतुष्टी आहे. आणि यातलं महत्वाचं जे आहे तेच मला द्या. आणि ते चित्त महत्वाचं आहे. आणि ते चित्त 4 आहेत की नाही? हे झाले एक पाव म्हणजे 1 किलो. बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार हे 4 मिळून 1 किलो. आणि या 1 किलोतलं फक्त मला पावशेरच द्या. मला 3 पाव नको, किलोभर नको. द्यायचं असेल देवा तर पावशेरच द्या. आणि ते पावशेर तूप म्हणजे चित्त. आणि ते चित्त मला द्या. ते चित्त जसं तुझ्या चरणाजवळ राहिलं पाहिजे हेच मला वरदान द्या. ते चित्त, या चित्तात देव केव्हा येतो? जर पहिले पाहावं लागेल ना की देव कोणाच्या चित्तात त्याची संगती घडली पाहिजे ना. तर देव पहिले चित्तात कोणाचा येतो आणि कधी येतो? ज्या वेळेला हे चित्त शुद्ध होते. आणि हे चित्त शुद्ध झालं की मग देव काही दूर नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, देव जवळ आहे. पण या चित्ताची शुद्धता तर झाली पाहिजे. आणि ते कशाने होते? मलिनता कशाने झाली माहित आहे काय? कामयेश, क्रोधयेश, रजोगुण समुद्भवा, माशा विद्येन वैरिणं. गोपाल कृष्ण भगवान की जय. जरी हे काम क्रोध पायी जया ते कृपेची सांडव नाही. एक वृत्तांताच्या ठाई मानगती, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषय धरीचे
तोपर्यंत हे आपल्या भजन मार्गामध्ये अडचण निर्माण करणारे आहे. जर एखादा विद्वान असेल, ज्ञाननिधीचे भुजंग, माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही असा अहंकार वागवणारा हा भुजंग, म्हणून म्हटलं ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ. विषयात जो पडला तो डरकाने फोडते, तो कोणाच ऐकत नाही. भजन मार्गीचे मांग, तो असा बोलला मी झालं येणारच नाही भजनात, मी आता या कीर्तनात पाय टाकणार नाही याच्या, असं म्हणणारा अळला अडचण आणणारा कोण आहे? क्रोध आहे. हे ज्या वेळेला काम क्रोध मद मत्सर अहंकार या चित्ताच्या बाहेर आपण काढणार नाही तोपर्यंत चित्त शुद्ध होणार नाही. म्हणून मानव देहात आल्यानंतर हाच पर्वकाल साधायचा आहे. साधला हा पर्वकाल, साधला हा पर्वकाल, साधला हा पर्वकाल, साधला हा पर्वकाल. गेला अंतरीचा मला, 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 गेला अंतरीचा मला. साधला हा पर्वकाळ, गेला अंतरीचा मळ. या मानव देहात आल्यानंतर अंतराची या चित्ताची जर शुद्धता करायची असेल तर हा महापर्वकाल आहे. हा पर्वकाल साधवला गेला. साधला हा पर्वकाल. कोणता पर्वकाल? गेला अंतरीचा मळ. ज्या वेळेला अंतरातला मळ जातो त्यावेळेला चित्त शुद्ध होते आणि चित्त शुद्ध झालं की मग परमात्मा तिथे वास करतो. तर कोणाच्या चित्तामध्ये परमात्मा आहे, कोणानं कोणत्या संतांनी परमात्माला आपल्या चित्तात आपल्यात वसवलं. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. आठवीला दाता त्रैलोक्याचा, आठवीला दाता त्रैलोक्याचा, सावताचा घर प्रेमाचा आहारा, सावताचा घर प्रेमाचा आहारा. मला जर द्यायचं असेल ना, तुझ्या मनात नको देऊ. कितीतरी अभंगात पाहून घेतला. मला विचारून दे, मी मागत नाहीये, तुम्ही मागा म्हणून मागतो आणि मी म्हणेल तेच द्या. मग अशा संतांचा वास मला द्या. देव वसे चित्ती तयाची घडावी संगती. हे देवा, ज्याच्या हृदयात ज्याच्या जवळ देव निरंतर राहतात त्या संत महात्म्याची मला संगती दे. मला दुसरं काहीच नको. त्या श्री संत शिरोमणी सातोबांनी आपल्या चित्तात देवाला वसवलं, ठेवलं. सज्जन, देवाला जर बांधायचं असलं तर सुवर्ण साखळीनं बांधता येत नाही. देवाला जर बांधायचं असलं तर लोखंडाच्या साखळ दांडानं बांधता येत नाही. सज्जन, पण देवाला बांधता येते. पण देवाला जनाबाईनं कशानं बांधलं, भक्ताने संत महात्म्याने कशानं बांधलं. देवाला जर बांधायचं असेल तर बांधता येते, पण कशानं बांधतात? तरीला भाव बळे या कळे हे विना कळे करतळी आवळे भावाशिवाय त्याला बांधता येत नाही. तुम्ही देवाला जर बांधायचे प्रयत्न केले, जनाबाईनं सुद्धा जो बांधला तो भावानच बांधला. संत महात्म्याने देवाला बांधून ठेवलं, ते भावानच बांधलं. असं जर असेल
अशा ज्यांच्या जवळ देव आहे, ज्याचं शुद्ध अंतकरण झालं, ज्यांना आपल्याला छळ केला, त्याच्यावरही उपकार केला, असं ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे आणि त्याच्याच चित्तात देव राहतात आणि अशाच संतांची मला संगत घडू दे, असं तुकोबराय या पहिले चरणात सांगतात. देव वसे चित्ती याची घडावी संगती. हे देवा, हे मी का मागतो माहित आहे काय? त्या अभंगाचं दुसरं चरण. असं वाटते की फक्त एखादा गजर दरम्यान स्तोत्र येत त्या दुसरं काय विठ्ठला तुकोबर आहे म्हणतात. देवाला जे मागणं मी का मागतो माहित आहे का? देवा कशाला मागतो माहित आहे काय? ऐसे आवडते मना. कोणाला आवडायला पाहिजे? शेजाऱ्याला. आता हे मृदंग वाजवून राहिले, पण माझ्या कोणाला आवडून राहिलं? माझ्या मनाला आवडून राहिलं. ते मन उड्या मारून राहिलं. म्हणजे मन महत्वाचं आहे. मन मनाचा शत्रू आहे. मन मनाचा शत्रू आहे. मनाला आकळीत जर केलं आपलं सार्थकता झालं, जीव राहते, जीवनाचा उद्धार झालाय जीवन नाही. आणि मनालाच आवडलं पाहिजे. कारण एखादं जर कार्य करत असला आपला मुलगा, त्यानं जर व्यवस्थित केलं नाही, आपण म्हणतो जरा मन लावून करणं म्हणजे मनानं केलं पाहिजे, त्याला मन त्याच्यात लागलं पाहिजे. आणि तुकोबारा सांगतात मी का मागतो माय ऐसे आवडते. आवडलं पाहिजे. कारण जे आपण करतो त्याची आवडी निर्माण झाली पाहिजे. आणि आवडीनं जर ते कार्य केलं मग परमात्मा काय काय करतो? नाथ बाबा सांगतात आवडीने भावे हरी नाम वेदी तुझी साकारे सर्व हारे तुझी निंदा जाते सर्व आवडीने भावे हरी नाम घेसी तुझे चिंता नको करू खेळ कोणत्या गोष्टी
पती लक्ष्मीचा दान तसे. मग आवडीनं केलं पाहिजे. आवडीनं केलं की आपली जबाबदारी संपली. आवडीनं तर करायचं, पण ते कोणाच्या आवडीनं? शेजाऱ्याच्या. ते म्हणतात बुवा चला आता म्हणून येऊन बसायचं, झालं का? आणि इथं येऊन डोकल्या मारायच्या. आवडलं का मनाला? आवडलं नाही, दुसऱ्याचा मान सन्मान राखायचं म्हणून येऊन बसायचं, झालं. एवढे नाही जमणार. ते आवडायलाही पाहिजे, पण कोणाला? ते मनाला आवडायला पाहिजे. आणि मनाला आवडलं की मग ते यशस्वी होते. आणि जी साधना आपण करतो ते साध्यापर्यंत पोहोचू शकते. म्हणून म्हणतात ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. हे का मागतो की देवा आवडते माझ्या मनाला, म्हणून मी तुम्हाला मागतो. ऐसे आवडते मना. आता पुढे काय म्हणतात पा? देवा पुरवावी वासना. एका अभंगात तुकोबाराय म्हणतात संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. इकडे म्हणतात वासना नाही, वासनाच निर्माण नको होऊ देऊ, त्या वासनेचं बीज जळवून टाक. तेच तुकोबाराय. आता म्हणतात तेव्हा पूर्वावी वासना. ऐकण्याच्या कारण मग आता कोणाचं सत्य म्हणा? हा अभंग सत्य म्हणा की हा अभंग सत्य म्हणा? दोन्ही अभंग सत्य आहे. तुकोबारायच्या किंवा संतांच्या वाङ्मयाला हे खोटं आहे असं कधीही त्रिकालीत बाधितही कोणाला म्हणता येणार नाही. दोन्ही अभंग सत्य आहे. इकडे जे म्हणतात वासनेचं बीज जळवून टाक, इकडेच तेच तुकोबाराय म्हणतात वासना पूर्ण करा. आता दोन आहेत प्रकार वासनेचे. एक दृष्ट वासना आहे आणि एक चांगली वासना आहे. आणि दृष्ट वासनेच्या जर मागे लागले तर काय होते? वासनेच्या जंगे जाऊ नको म्हणा. वासनेच्या जंगे जाऊ नको म्हणा. वासनेच्या जंगे नको जाऊ म्हणा. वासनेच्या जंगे नको जाऊ म्हणा. इंद्रवल्ली भाने वासनेच्या जंगे जाऊ नको म्हणा. वासनेच्या जंगे जाऊ नको म्हणा. ही जी वासना आहे ही दृष्ट आहे. अशी जे वासनेच्या संगण्या गेले काय होते हे सगळ्यांना माहित आहे. अशा मार्गाने गेल्यानंतर असं जर होत असेल तर देवा ती वासनाच नाही, त्या वासनेचं बीज नष्ट कर असं तुकोबारायचा त्या वासनेबद्दल सांगायचा उद्देश आहे. पण आता जी वासना आहे हे देवाला प्राप्त करण्याविषयी ज्यांनी देव चित्तात धारण केला त्यांची संगती झाली पाहिजे, ती वासना निर्माण झाली म्हणून ती वासना चांगली आहे. म्हणून अशी वासना झाली पाहिजे. वासना म्हणजे इच्छा झाली पाहिजे. हे देवा माझी एवढीच मागणी आहे, याची व्यतिरिक्त कोणतीच नाही. थोडक्यात आता सांगायचा प्रयास करतो. हे देवा अजून माझी एक मागणी आहे, ते तुम्ही पूर्ण कराल तर पहा अभंगाचं तिसरं चरण. हरी जाना सवे
हरिदासा संगे नव अंग संग इकडे हरिदासांच्या सहवासात मला राहू दे. मग हरिदासाच्या सहवासातच का? हरिदास काय करतात? हरीचे दास म्हणजे इकडचा अर्थ नका धरू बरं. काही काही जण हरीचा दास म्हटलं की इकडचा अर्थ धरतात. आपल्याला इकडच्या अर्थाने जायचं नाही. हरिदास जे हरी आहे, परमात्मा आहे, त्यांचा दास, त्यांचे सेवक, त्याचं दास्यत्व करणं. आता त्याचं दास्यत्व करणारा कोण आहे? पडता जड भारी दासी आठवावा. मग दासी म्हटलं म्हणजे प्रत्येक जीव हा दास आहे आणि ते हरिदास आहे. आणि हरिदासाचं आद्य कर्तव्य पंढरपूरची वारी करणे, कोणते तीर्थक्षेत्रावर जाणे. पहा किती गंमत आहे. पंढरपूरच्या वारीला आपण परमात्माच्या दर्शनाला जातो. कधी कधी आपण त्या परमात्माचं नामचिंतन करत चालतो. तर कधी कधी आमच्या वारकरीच्या सोबत तुम्ही पायी चाला आणि ते दिंडी ज्यावेळेला काढतात काय गजर म्हणून चालतात कोणाच्या नावाचा? पंढरीचा वारकरी माऊली माऊली बोलतो. 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 वारकरी माऊली माऊली बोलतो. माऊली बोलतो. माऊली माऊली बोलतो. माऊली माऊली बोलतो. पावले पावले चालतो. माऊली माऊली बोलतो. पाऊल पाऊल चालतो. माऊली माऊली बोलतो. पावले पावले चालतो. पंढरीचा वारकरी माऊली माऊली बोलतो. 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 माऊली माऊली बोलतो. पाऊल पाऊले चालतो. ज्ञानोबा तुकाराम नामोबा. म्हणजे संतांच्या नावाचा उच्चार करत करत चालतो. आणि हे हरिदासांच्या संगतीत ज्या परमात्मा जो सर्व सुखाचा सागर आहे असा जो असणारा परमात्मा आहे, या संतांच्या, या हरिदासाच्या, या संतांच्या घरी जे सुख प्राप्त होते, जो सुखाचा सागर आहे, तो सुखाचा सागर असणारा परमात्मा सुद्धा या संतांच्या, या हरिदासाच्या घरच्या सुखाची ईर्ष्या करतो आणि ते सहन होत नाही. ते मला उपभोगता आलं पाहिजे म्हणून तो परमात्मा काय करतो? या झुका कारणी देव वेडावला. या झुका कारणी देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संत गगने धाविला. वैकुंठ सोडोनी संत गगने धाविला. एवढा आनंद आहे म्हणून हरिदासाची तुकोबर आहे म्हणतात. देवा माझ्या मनाला असं आवडते की देवा या संतांच्या हरिदासापासून या अंग संग नव अंग संग तुटी, याचा अर्थ असा आपण धरू की यांच्या पासून तिळभरही मला दूर करू नको. त्यांच्या जवळ, त्यांच्या सान्निध्यात, त्यांच्या समीप मला निरंतर राहण्याचं हे मला भाग्य प्राप्त करून द्या. हे देवा हेच माझ्या मनाला आवडते. म्हणून ज्याचं नामचिंतन केल्यानं सुखाची प्राप्ती होते त्या
सच्चित आनंद जो परमात्मा आहे त्याचं मुक्त कंठानं दोन्ही हातानं टाळी वाजवून आपण त्या देवाचा नामाचे विठोबा विठोबा रखुमाई जय जय विठोबा 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 रखुमाई जय जय विठोबा हे विठोबा 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 रखुमाई जय जय विठोबा 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 रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई जय जय येणं म्हटलं नाही मी आपापल्या शेजारी शपथ घेऊन सांगा म्हटलं म्हणून म्हटलंच नाही ना आणि आमचं काय जाणार नाही म्हटलं आवाज का झाला हा आमच्या टाळकरीचा ते उदळ घेईल लोकांचा गेलो त्या ना मला केलेला बाबा तर मग आता पाणी नाही खाऊ का चालू असतं यायनं उदळ घेतलं चालल्या पाताच्या पाता घेत पैसे यायचं सारखं उदळ घ्या आणि पाहून म्हणतो मी असं अर्थ स्वराने जोपर्यंत परमात्माचं नामचिंतन होणार नाही तोपर्यंत परमात्मा धावून येत नाही दृष्टांत देत नाही थोडक्यात सांगतो ज्याप्रमाणे लहान मूल जोरेनं जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत आपण त्याला उचलून कडेवर घेत नाही तद्वत त्याचप्रमाणे परमात्माचं आहे आपण परमात्माचे लेकरं मुक्त कंठानं देवाचं नामस्मरण जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत परमात्मा आपल्याजवळ येणार नाही आणि कसं जीवन जगावं आणि कशा पद्धतीनं जीवन जगलं पाहिजे जीवन जगायचं असेल तर कसं जगायचं अभंगाच्या चौथ्या चरणात तुका मने दीने 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 तुका
तुका म्हणे जिने भले संत संघष्टने. काही जास्त वेळ घेत नाही, आपल्या या जागेवरच ठेवतो. फक्त एवढं सांगतो, जीवन जगत असताना एकदा जर मार्ग सोडून तो जीवन जगत असेल तर दुसरा होता काय भल्या माणसं तो जीवन जगतो. भले भले जीवन जगा, चांगलं जीवन जगा. ज्या जीवनात परमात्माची जे प्राप्ती करून देणाऱ्यांचा जो संत महात्म्य आहे त्यांच्या संगतीत राहा, त्यांच्या संघर्षात संपर्कात राहा. आणि ते असं मला माझ्या मनाला आवडते तेव्हा हेच मला पाहिजे असं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न तुकोबारायांचा आहे. या जड जीवाला गृहस्थाश्रमात आलेल्या मानव देह धारण करणाऱ्या जीवाला आग्रहाची विनंती करतात, देवाजवळ मागायचं जर असेल तर परमात्म्याविषयी संतांच्या विषयी मागायचं, बाकी संसारातलं गृहस्थाश्रमातलं काहीच मागू नये. हेच या अभंगाच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत सांगण्याचा ते प्रयास करतात. ज्या संत महात्म्यांनी ही परंपरा आपल्यापर्यंत चालवून आणलेली आहे, याचा जर पाया ज्यांना रचले आहे, अशा संत महात्म्यांचा विसर पडता कामा नये. आपण त्यांचं स्मरण केलं पाहिजे. निवृत्ती ज्ञान देव सोपा मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञान देव सोपा मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. Come on,
तर मी एकदम अशा आवेशानं का करू शकलो माहिती आहे का? कारण एकतर ईश्वराची कृपा आणि मागे पुढे उभा आहे सांभाळीत आलिया निवर. मागे कोण आहे? एकापेक्षा एक श्रेष्ठ गानाचार्य आहे. समोर कोण आहे? हरिभक्तीपर्यंत किसान महाराज चोपडे, हरिभक्तीपर्यंत भानदासजी महाराज वानखडे. हे जर समोर आहे आणि हे जर मागे आहे, खाली आला तर निवारा. सज्जन हे सेवा समर्पित करण्याच्या अगोदर मला असं सांगावंसं वाटते की ज्या बकाल परिवारात हो त्यांच्या चिरंजीवांनी हे त्यांच्या आईवडिलांच्या चिरशांती, त्यांच्या आईवडिलांच्या आत्म्याच्या चिरशांतीसाठी हे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ ठेवला. म्हणून त्यात पुढी कन्यापुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वटे देवा. म्हणून आता आपण त्यांना श्रद्धांजली दिली पाहिजे. म्हणून त्यांना श्रद्धांजली की आपली राजकारणी असून त्याची श्रद्धांजली नाही, हे नामरूपी श्रद्धांजली त्यांना द्यायचं आहे. त्यांना पुण्य अर्पण करायचं आहे. पुण्य आपल्याजवळ नाही आहे म्हणून अर्धाच मिनिट रामकृष्णाजीचा गजर करू आणि ते अर्ध्या मिनिटात रामकृष्णाजी गजराचा जे फल होईल, पुण्य मिळेल, ते आपण त्यांच्या दोन्ही जीवांच्या आत्म्याला चिरशांती प्राप्त हो या निमित्ताने त्यांना समर्पित करू. राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम. सर्वांनी म्हणाले हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आतापर्यंत जे आपण रामकृष्ण हरी या गजराचं या नामचिंतनाचं नामस्मरणाचं जे काही पुण्य झाले असेल असं मनोमन आपल्या मनात घ्यायचं आहे. आतापर्यंत झालेलं जे काय नामचिंतनाचं पुण्य आहे हे बकाल परिवारातील दोन्ही यांचे आई वडील यांचा मातृपितृ छाया यांच्यावर जो गेलेला आहे, या दोघांचे उभयताच्या आत्म्याला चिरशांती प्राप्त हो याच्यासाठी आम्ही हे पुण्य समर्पित करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत. अशा पद्धतीनं आतापर्यंत झालेली सेवा पांडुरंगाच्या कृष्ण परमात्म्याच्या चरणी आणि तुमच्या संत मायबाबांच्या चरणी अर्पण करून, भोलेबाबाच्या चरणी अर्पण करून माझ्या सेवेला मी पूर्णविराम देतो. त्याच्या अगोदर एक सूचना आहे, लक्षात घ्या. नंतर उठून चाललो जाऊ लक्षात राहणार नाही. मी विसरलो, तुम्ही काय सांगा. उद्या आपल्या कथेचा सांगतेचा दिवस आहे. आजपर्यंत आपण श्रीमद भागवत कथा श्रवण केली. या सांगतेच्या निमित्तानं आपल्या काल्याच्या कीर्तनात सांगत आहोत असते. उद्या सकाळी 9 वाजता विष्णू सहस्त्रनाम होईल. उद्या 9 वाजता विष्णू सहस्त्रनाम होईल. वेळेत सगळे नियोजन यायचं आहे. आणि 10 वाजता हरिभक्तीपर्यंत तुळशीरामजी महाराज वानखडे यांच्या अमृत लेवानीतून काल्याच्या कीर्तनाचा श्रवणाचा लाभ घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग ते तर सांगायच लागणार नाही, सगळ्यांना माहित आहे. भजन झालं की भोजन म्हणजे महाप्रसादाचा सुद्धा लाभ घ्यायचा आहे. अशा प्रकारे उद्यासाठी दिनचर्या दिनदर्शिका राहील. आतापर्यंत झाली सेवा पांडुरंगाच्या चरणी कृष्ण परमात्म्याच्या चरणी अर्पण करत या मुलाकडे बघा एक वेळ. त्याचं नाव काय? अभय अजय अजय. त्याच्याकरता टाळ्या वाजून आपण त्याचं स्वागत. असे संस्कार त्याच्यावर आता आहे. असं मृतक आता वाजवतो अशा वयात. माझ्या एवढा झाला तर कसा करून फुळून टाकेतो मृदंगाला नाही बरं एखाद्या माणसावर नाचून नाचून. म्हणून त्याचे स्वागत केलं पाहिजे. असं आपल्या वैष्णव संप्रदाय असले पाहिजे. मग त्यांना पाण्यात बसवले असते सगळीचे.
मग ते पान गेलं काय करा म्हणून अशा वेळ असा मृदंग वादक जर उत्कृष्ट असा मृदंग वादक जर तयार होत असेल तर त्याला खरोखर प्रोत्साहन दिलं पाहिजे. आतापर्यंत त्यांनी सेवा पांडवाच्या कृष्ण परमात्माच्या चरणी, ग्रामदेवतेच्या चरणी, भोलेबाबाच्या चरणी, तुमच्या सर्व मायबाबाच्या चरणी समर्पित करून ही सेवा मी समर्पित करतो. विठ्ठल देवी